हाय फ्रेंड. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील नवीन एका व्हिडिओमध्ये. मी गावी असताना एक व्लॉग टाकला होता, गाव ते वनभोजन म्हणून. तर आणि त्यानंतर आम्ही 2च दिवसात गावावरून आलो इकडे पनवेलला. तर आल्यानंतर ही काही घरातली कामं होती. तर आज मी एक भाजीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आणि ती भाजी मी आत्ता कशी काय करते असं तुम्हाला प्रश्न पडेल. तर बघूया, या सीझनमध्ये ती भाजी करत नाहीत किंवा म्हणजे मिळत नाही गावच्या ठिकाणी. तर मी ती वस्तू गावावरून आणलेली आहे आणि त्याची आज भाजी करते. तर आज दाखवते तुम्हाला काय बनवते ते. हे बघा, हे ओले काजू आहेत. ओले काजू म्हणजे ओले काजूचा जेव्हा सीझन असतो ना, मार्च एप्रिलमध्ये, तेव्हा हे सुकवून ठेवलेले आहेत काजू. हे काजू मला दरवर्षी देते माझी मावशी. आता तुम्हाला दिसतील सुकवल्यामुळे उन्हात ते असे थोडे डाग झालेत, म्हणजे लाल झालेत. पण हे आता मी गरम पाण्यात टाकणार आहे. गरम पाण्यात टाकले ना की हे एकदम ताज्या काजूसारखे होतात आणि मग ह्याची भाजीसुद्धा एकदम खायला ताज्या काजूसारखीच टेस्टी लागते. ते बघा, इथे मी गरम पाणी चांगलं करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता मी हे काजू टाकते. एक 5-10 मिनिटं टाकून ठेवले ना तर त्याची काय बारीक सालं असतात ती पण निघून जातात आणि चांगले होतात एकदम ओल्या काजूसाठी. मला दरवर्षी हे काजू माझी मावशी देते. म्हणजे आज माझं लग्न झाल्यापासून दरवर्षी, मी त्या सीझनला गावी जात नाही त्याच्यामुळे मला मिळत नाही, तर ती माझ्यासाठी सुकवून ठेवते. आणि मे महिन्यामध्ये आम्ही गेलो की मला हे थोडेसे काजू देतेच. आतासुद्धा आम्ही गावाला एकदा भाजी केली अंड्यामध्ये टाकून, बॉईल करून अंडी. आणि आज म्हटलं आज मंगळवार आहे तर आज मी नुसती काजूची भाजी करते. इथे बघा मी मसाला काढून घेतलाय. कांदा, 2 कांदे आहेत चिरून घेतलेत, एक टोमॅटो आहे, 4-5 पाकळ्या लसूण, जरासं 1 इंच आलं घेतलंय बारीक करून. आणि इथे काही खडे मसाले घेतले ते बघा, एक तेजपत्त्याचं पान, थोडंसं अर्धा चमचा जिरं, एक मसाला वेलची, 2-3 पाकळ्या चक्री फूल, एक दालचिनीचा तुकडा, 2-3 काळी मिरी आणि 2 लवंग. हे पण मी मसाले आहे ना तेल गरम करून तेलामध्ये भाजून घेणार आहे सगळे. आणि आपण काजू ठेवले होते ना, हे पहा त्याचं असं पाणी आलंय वरती, गरम पाण्यात टाकले ते. आता मी हे पाणी काढून, सालं पण काही असतील तर ती पण वरती येतात, हे गाळून चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे. तर हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेत काजू. आता काय करणार आहे, यातले एवढेसे काजू आहेत ना 5-6 या वाटणामध्ये मी टाकणार आहे, म्हणजे ग्रेव्ही ना चांगली थिक होते हॉटेलसारखी. आणि हे काजू पण थोडे तेलामध्ये परतून घेणार आहे. तिथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय 1 चमचा. त्याच्यामध्ये आता मी आलं, लसूण आणि कांदा थोडा परतल्यानंतर मग टोमॅटो घालणार. तर हे कांदा थोडासा लाल झाला ना की मग टोमॅटो घालणार आहे. आणि काजू 5-6 काढून ठेवले ते थोडं भाजून घेतलं ना तेलावर, हे कांदा टोमॅटो, की ग्रेव्हीला कसं छान टेस्ट येते. कारण मग असं कच्चा उग्र वास येत नाही. याआधी सुद्धा मी आपल्या चॅनेलवरती काजूची उसळ दाखवलेली आहे, ओल्या काजूची. पण त्यावेळी मी कांद्या खोबऱ्याचं वाटण घातलं होतं, जशी आमच्या गावाकडे भाजी करतात मालवणी पद्धतीत, कोकणी पद्धतीत, तशी साधं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून केलेली होती. आज म्हटलं थोडं हॉटेलसारखी, जसं काजू मसाला असते तशी करूया. कारण माझी दोन्ही मुलं खात नाहीत काजूची भाजी, ओल्या काजूची. जसं आम्ही एवढ्या आवडीने खायचो लहानपणी पण आणि आत्ता पण, तसं त्यांना काय एवढं नवल वाटत नाही काजूची भाजी म्हणजे. पण म्हणून म्हटलं आज अशी करते, म्हणजे जर खाल्ली तर खाल्ली. म्हणाले खाऊ मामी म्हणून दोघं पण, म्हणून म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने करते. नाहीतर मी आपली आमची जी नेहमीची पद्धत आहे ना, कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून तशीच करते कधी करायला झाली तर. हा मसाला आपला भाजून झाला आहे आता थोडा. आता एक खडे मसाले टाकायचे राहिले होते ते पण मी ह्याच्यामध्ये टाकते. तुम्ही बघितलं मी खडे मसाले आत्ता टाकले मसाला भाजून झाल्यानंतर. कारण जर अगोदर टाकले ना तर खूप भाजले जातात आणि मग त्यांचा जो ओरिजिनल स्मेल असतो ना खडे मसाल्यांचा तो निघून जातो, करपतात ते याच्यामध्ये. म्हणून आत्ता टाकले. आता हा मसाला भाजून झालाय. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते. थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची चांगली ग्रेव्ही करून वाटून घ्यायची, तशी एकदम.
आपला मसाला थंड होऊ द्यायचा. तोपर्यंत मी आता याच्यामध्ये हे जे काजू ठेवलेत ना ते याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घेणार आहे तेलावर. अगदी 1 चमचावर एवढं तेल घालायचं कढईमध्ये आणि हे काजू परतून घ्यायचे. दोन वाट्या काजू आहेत. हे एकदा आम्ही गावी भाजी केली आणि हे 2 वाट्या आहेत. म्हटलं आता याच्यामध्ये काही घालणार नाही मी, म्हणजे आमच्याकडे ना बटाटा घालतात काजूच्या भाजीमध्ये, पण आता मी नाही घालणार आहे कारण मुलं खात नाहीत. मला आवडतो पण मुलंही खात नाहीत आणि हे सुद्धा खात नाहीत, त्याच्यामुळे नाही घालणार आहे. मी गॅस बंद करते. हे काजू 1-2 मिनिटं असे तेलावर परतून ठेवले म्हणजे घेतले. मावशीची कशी आईसारखी माया असते बघा, म्हणजे मावशी आणि आई सेमच असतात असं म्हणतात ना, माय मरो मावशी जगो. तशी माझी मावशी आहे. म्हणजे दरवर्षी मला मिळत नाही ना म्हणून ती माझ्यासाठी हे ठेवतेच राखून. त्या सीझनला आम्ही नसतो गावी म्हणून. कधीच असं होत नाही की तिने आमच्यासाठी काजू ठेवले नाहीत. तर हे मी काजूसुद्धा काढून घेतले परतलेले आणि आता पुन्हा मी तीच कढई घेतली कारण मग भांडी होत नाही जास्त. त्याच कढईमध्ये पुन्हा आता मी 1-2 पळ्या तेल घालणार आहे. तुम्ही जर चमच्याचा वापर करत असाल तर तुमच्या अंदाजाने तुम्हाला तेल कसं लागतं त्या पद्धतीने घाला. 2 नाही, मी 1.5 पळी तेल घातले त्याच्यामध्ये, कारण माझी पळी जी आहे ना ती मोठी आहे, त्याच्यामध्ये 3-4 चमचे तेल राहतं. तर तेल आपलं गरम झालं चांगलं की ही वाटून घेतलेली ग्रेव्ही आहे ना आपण मसाला तो घालायचा त्याच्यामध्ये. तेलावर चांगली परतून घ्यायची. या ग्रेव्हीमध्ये भाजताना तुम्ही थोडं बटर पण घालू शकता, तेल आणि बटर मिक्स करून. पण माझ्याकडे आता नाही आहे कारण आम्ही गावाला जाताना मी फ्रीज वगैरे बंद करून गेलेली, त्याच्यामुळे काही ठेवलं नव्हतं आणि आता अजून सामान आणायचं आहे त्याच्यामुळे बटर नाही आहे, मी तेलच घातलं आहे. पण बटर जर घातलं ना तर अजूनच छान टेस्ट येते भाजीला. मसाल्याला थोडं तेल सुटायला लागले. 1-5 मिनिटं परतून घेतला कारण ऑलरेडी आपण कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून घेतलेला होता, त्यामुळे लगेच भाजते ग्रेव्ही. त्याच्यामध्ये मी घालते 1 चमचा हळद. हा लाल मसाला आहे घरगुती, म्हणजे मी आत्ता कालच बनवून आणलाय गावावरून. येताना मी मिरच्या घेऊन आलेली, इथे आल्यावर गरम मसाला घेतला सगळा आणि घातलाय. तर हा 2 चमचे घातलाय मी कुठलाच गरम मसाला वापरणार नाही आता, म्हणजे पावडर, कारण खडे मसाले घातलेत आणि हा घरगुती मसाला आहे, विकतचा नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा भरपूर गरम मसाला आहे, त्याच्यामुळे मी फक्त हळद आणि हा 2 चमचे मसालाच घातलाय. आता चांगलं मिक्स करून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. ग्रेव्ही आपली चांगली भाजली बघा, तेल सुटायला लागले साईडने. आता आपण हे फ्राय केलेले काजू घालूया. फ्राय केलेले म्हणजे तेलामध्ये फ्राय केलेले. तर इथे मी 5 मिनिटं हे काजू मसाल्यामध्ये चांगले परतून घेतले आणि इकडे मी त्याच वेळी दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं. हे पहा, तर याच्यामध्ये मी आता गरम पाणी घालते. गरम पाणी घातलं ना की भाजीला चांगला कलर येतो, तरी येते वरती. आणि हे आपण जी ग्रेव्ही वाटून घेतली होती मसाला, त्याचं पाणी थोडंसं, त्याला एक उकळी येऊ द्यायची. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. आता थोडीशी वरून उकळी आली ना मग कसुरी मेथी टाकणार आहे. ते आपल्या भाजीला उकळी आली आहे बघा, बबल्स येत आहे. आता मी थोडीशी कसुरी मेथी हातावर घेऊन चुरून घातली. आता आपली ही ढाबा स्टाईल अशी काजूची भाजी तयार झालेली आहे. ग्रेव्ही बघा, थिकनेस बघा. आता मी गॅस बंद करते. तर ही आहे आपली हॉटेलसारखी काजूची भाजी तयार.
तुम्हाला हा आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल रेसिपी तर व्हिडिओला, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.